नमस्कार सर्वांना, अवनी रेसिपीमध्ये सर्वांचे स्वागत आहे। तर आज आपण बनवणार आहोत दुधी कोफ्ता करी। तर त्यासाठी आपण घेणार आहोत दुधी भोपळा। यावरचे पूर्ण साल काढून घेऊया। याला कट करून घेऊ। आता याला आपण खिसून घेऊया। खिसून झालेला आहे, यामधले पाणी पूर्णपणे पिळून घेऊया। याला एका बाउलमध्ये टाका आणि यामध्ये मसाले टाकूया। हळदी पावडर, जिरा पावडर, गरम मसाला, धने पावडर, लाल मिर्च पावडर, चवीनुसार मीठ टाका आणि अर्धी वाटी बेसन पीठ टाका आणि याला व्यवस्थित मिक्स करून घ्या। हे पूर्ण मिक्स झालेले आहे, याचे आपण कोफ्ते बनवून घेऊया। याला तेलामध्ये तळून घ्या। याला आलटून पलटवून तळून घ्या। कोफ्ते तळलेले आहेत। आता आपण लसूण, अद्रक, टोमॅटोची प्युरी बनवून घेऊया। प्युरी तयार आहे। एका कढाईमध्ये 2 ते 3 चम्मच तेल टाका। थोडेसे जिरे आणि बारीक चिरलेला कांदा टाका। याला थोडंसं हलवून घ्या। यामध्ये मीठ टाका आणि या कांद्याला लालसर होईपर्यंत तळून घ्या। त्यानंतर यामध्ये ही प्युरी टाकून घ्या। याला तेल सुटेपर्यंत परतवून घ्या। याला मस्त तेल सुटलेलं आहे, यामध्ये मसाले टाकूया। गरम मसाला, धने पावडर, लाल मिर्च पावडर, हळदी पावडर, काळा मसाला टाका आणि याला व्यवस्थित हलवून घ्या। त्यानंतर यामध्ये अर्धी वाटी दही टाका। याला मिक्स करून घ्या। यामध्ये गरम केलेलं पाणी टाका। तुम्हाला ग्रेव्ही जशी पाहिजे तसे पाणी टाका। याला 5 मिनिटं शिजवून घ्या। आता यामध्ये हे कोफ्ते केलेले टाका। याला पण 5 ते 6 मिनिटं शिजवून घ्या। आपला कोफ्ता करी तयार आहे। यावर थोडीशी कोथिंबीर टाका आणि मिक्स करा। चमचमीत असा कोफ्ता करी तयार आहे। व्हिडिओ आवडल्यास लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा। व्हिडिओ बघितल्याबद्दल खूप खूप धन्यवाद।